नमस्कार, मी डॉक्टर अर्चना थोरात. देशासमोरचे सगळ्यात मूलभूत प्रश्न सोडवण्याकडे कुठल्याही सरकारचं लक्ष नाही. आज देशापुढचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो शिक्षण व्यवस्थेचा आहे, असं मला प्रामाणिकपणाने वाटतं. शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षकांचीच संख्या जेव्हा जास्त दिसू लागते, तेव्हा शिक्षणाचं भवितव्य धोक्यात आलेलं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. एखाद्या शिक्षकाची किंवा प्राध्यापकाची निवड करत असताना गुणवत्तेपेक्षा जेव्हा धनवत्ता महत्त्वाची मानली जाते आणि 70 ते 80 लाख रुपयाचा दर त्या प्राध्यापकाचा ठरवण्यात येतो, त्यावेळेला हा 80 लाख भरलेला प्राध्यापक उद्या वर्गात जाऊन मुलांना शिकवणार आहे का, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये सतावत राहतो. आजची शिक्षण व्यवस्थेतली गंभीर परिस्थिती पाहिल्यानंतर ज्या शिक्षण व्यवस्थेनं चांगला माणूस घडवला पाहिजे, ज्या शिक्षण व्यवस्थेनं शिक्षणाच्या माध्यमातून लोकांच्या हातांना काम दिलं पाहिजे, अशी व्यवस्था निर्माण करणं गरजेचं असताना आज मात्र दुर्दैवाने शिक्षण व्यवस्था शिक्षण संस्था चालकांच्या हातातलं बाहुलं बनलेली आहे, असं मला प्रामाणिकपणाने वाटतं. आणि हा बदल घडवायचा असेल तर काही व्यापक पावलं टाकण्याची आवश्यकता आहे. शिक्षण संस्थांच्या हातात शिक्षक भरतीचा किंवा प्राध्यापक भरतीचा जो अंतिम निर्णय ठेवण्यात आलेला आहे तो रद्द करण्यात यावा, असं मला प्रामाणिकपणाने वाटतं. याबद्दल तुमचं काय मत आहे ते मला जरूर कळवा आणि त्याचबरोबरीनं तुमच्या इकडे प्राध्यापकाचा नोकरीचा दर काय आहे तेही सांगायला विसरू नका. नमस्कार.